तुम्ही आता 90च्या काळामध्ये म्हणजे अमोल पालेकर असतील, संजय सुरकर आहेत, गजेंद्र अहिरे आहेत किंवा आता नंतर पुष्कर जोग अशा वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत वेगळ्या कथेसोबत तुम्ही काम केले किंवा बरोबर. वेगळ्या टेक्निकसोबत काम केलेलं आहे. तर त्या दिग्दर्शकानुसार प्रोडक्शनची कामाची पद्धत कशी बदलते का? किंवा म्हणजे तुमची पद्धत किंवा प्रोडक्शन हाऊसचं वेगळं म्हणजे असं काही होतं का? त्याचा ताळमेळ कसा तुम्ही साधता? होतं ना. आता संजय सुरकरांनी मॅक्झिमम चित्रपट केले स्मिता तळवलकरांचे, हो. म्हणजे अस्मिता चित्राचे. येस, येस. हां. तर त्यांची एक पद्धत होती स्मिताताईंची. ते लेखकाला सगळ्या टीमच्या समोर कथा सांगायला लावायचे किंवा बरं. स्क्रिप्ट ऐकवायला लावायचे हं, हं. आणि मग कुणाचे इनपुट्स आले तर ते घेऊन हे करायचे. तू तिथे मी या चित्रपटाची कथा शंदा नवरेंनी अशी सांगितलेली होती हं, हं. आणि आपला स्पॉट का ड्रेसचा एक माणूस बसला तो असं त्यांनी केलं. हं, हं. त्यांनी थांबवायला सांगितलं शंदा नवरेंना, लक्षात घ्या या माणसाला आळस आलेला आहे. बरोबर आहे. हां. तिथनं चेंज करायला लावलं. बरं. म्हणजे ह्या पद्धतीने त्यांचं काम चालायचं. आम्ही सगळ्यांना घेऊन ते एकत्र हां. काम करायचं. तर बरेचसे लोक आहेत. आता गजेंद्र अहिरे, संपूर्ण स्क्रिप्ट ही त्यांच्या डोक्यात असतं. हो, हो. तिथे ऑन पेपर तर असतंच, पण प्रत्येक सीन टू सीन हं, हं, हं. आणि ॲज अ डिरेक्टर प्रत्येक फ्रेम टू फ्रेम कशी जाणार आहे, काय आहे, काय. म्हणजे मी त्यांना पाहिलं की ते सरळ सांगायचे कॅमेरामॅनला, नको घेऊ हा शॉट, मी नाही लावणार आहे, हो. एडिटला मला नाही बसत तो. खूप शॉर्ट आहे त्यांचं काम. हं. म्हणजे आणि जरी हट्टाने घेतला तरी मी पाहिलं, त्यांनी दाखवलं की हा एडिटिंगला जात नाही शॉट, हं. हा घेतलाय मी पण नाही जात. बरोबर. म्हणजे हे त्यांच्या डोक्यात असायचं. नवीन स्टाईलने पुष्कर जोगने केलेले आहे. अमोल पालेकरांची ती दिग्दर्शनाची स्टाईल वेगळी होती. हं. ते म्हणजे काय म्हणतो आपण नवीन कलाकारांमधलं टॅलेंट ओळखणारे होते ते. हो, हो, हो. आता बनगरवाडी या चित्रपटात जिथं मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हं, हं, हं. त्या चित्रपटात पहा ना, चंद्रकांत कुलकर्णी हो. आहे, नंदू माधव आहेत. बरोबर. म्हणजे जे कुणी घेतले होते ते सगळेच्या सगळे आत्ता अतिशय चांगले ॲक्टर म्हणून ओळखले जातात. नक्की, नक्की. मराठीत स्टार आहे की नाही आपण तो भाग वेगळा आहे, पण त्या चित्रपटातले जे सगळी को ॲक्टर म्हणू आपण, हं, हं. ते आज अतिशय चांगल्या पद्धतीचे ॲक्टर म्हणून या इंडस्ट्रीत नाव पावलेले आहेत.